रिसोड, वाशिम शहरातील हिंगोली मार्गावरील माणुसकीनगर भागात जुन्या वादातून एका व्यक्तीची झोपेत असतानाच निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना काल 15 जूनच्या रात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास घडली। या हल्ल्यात मृतकाची आई देखील गंभीर जखमी झाली आहे। भगवान सुभाष गायकवाड, वय 38 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भगवान गायकवाड हे रात्री आपल्या घराबाहेर ओट्यावर झोपलेले होते। दरम्यान जुन्या वादाचा राग मनात धरून अज्ञात हल्लेखोरांनी झोपेत असलेल्या भगवान यांच्या डोक्यावर मोठा दगड घालून आणि लोखंडी रॉडने वार करून त्यांची हत्या केली। हा हल्ला होत असताना भगवान यांची आई विमल सुभाष गायकवाड, वय 65 यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी त्यांच्यावरही जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात विमल गायकवाड या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी तातडीने अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे। या घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे। भगवान गायकवाड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। या घटनेमुळे माणुसकीनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।